हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्वंदासाठी पाहणार आहोत मेन 4 टिप्स. तर त्यामध्ये आहे की आपलं असतं की जास्वंद नुसताच वाढला आहे, फुलंच येत नाहीत. भरपूर फुलं येण्यासाठी आपण त्या 4 गोष्टी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण थोडीशी माहिती पाहूया. होम गार्डनमध्ये असलेली रोपं छान फुललेली हिरवीगार असतील तर आपल्याला बरं वाटतं, पण हीच रोपं काही कारणाने सुकून गेली असतील, त्यांना फुलं येत नसतील तर मात्र काय करावे ते आपल्याला कळत नाही. कधी जास्वंदाचे रोप नुसतेच वाढते पण त्याला फुलंच येत नाहीत, तर काही वेळा या रोपाला पांढऱ्या रंगाची कीड पडते आणि रोपांची वाढ खुंटते. जास्वंदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती रंगांची रंगबिरंगी फुलं असतात. ही फुले आली की रोप पाहायला अतिशय सुंदर दिसते, पण खूप दिवस फुलं आली नाहीत की मात्र आपला मूड जातो. म्हणजे आपण इतकी लक्ष देत असतो, एवढं लक्ष देऊनही आपल्या झाडाला फुलं येत नसेल तर मग आपलं म्हणजे इंटरेस्ट जातो त्या झाडाबद्दलचा. असे होऊ नये आणि जास्वंद चांगला बहरावा यासाठी या रोपाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. विकेंडला आपण घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास हे रोप फुलण्यास मदत होते. तर पाहूया आपण पहिला उपाय. जास्वंदाचे रोप किमान 4 ते 5 तास उन्हात राहतील असे पाहायला हवे, कारण जास्वंदाला खूप प्रमाणात ऊन पाहिजे असते, तेव्हा ते फुलं येण्यास जास्त म्हणजे मदत होते. तर या रोपाला चांगले ऊन लागल्यास त्याची योग्य पद्धतीने वाढ होण्यास मदत होईल. हा उपाय आपण नक्की करू शकतो. तर चला पाहू आपण दुसरा उपाय. रोपांना पाणी घालण्याची पद्धत असते. पाणी घातल्यानंतर ते रोपामध्ये योग्य पद्धतीने मुरायला हवे. पाणी पूर्ण रोपाच्या मुळापर्यंत गेले आणि माती काही वेळात कोरडी झाली तर रोपाला योग्य पद्धतीने पाणी मिळाले असे समजा. आता पाहू आपण तिसरा. रोपांची रोपांची वेळेच्या वेळी छाटणी करणे अतिशय महत्त्वाचे असते. छाटणी केल्याने रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते. तेथे फुलं येऊन गेली आहेत त्या ठिकाणी छाटणी केल्यास नवीन पालवी फुटण्यास मदत होते. जास्वंदाच्या रोपाची छाटणी करण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च हा सर्वात चांगला कालावधी असतो. छाटणीमुळे रोपाला चांगला बहर येण्यास मदत होते. आता पाहूया आपण आपला चौथा उपाय. हा सगळ्यात मेन आहे, यामध्ये म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तर दर 15 दिवसांनी जास्वंदाच्या रोपावर कडुलिंबाचे तेल फवारायला हवे. यामुळे काय होते की जे आपली झाडाला पांढरी कीड लागते ती लागत नाही आणि झाड एकदम टवटवीत राहते. त्यामध्ये थोडे गोड तेल मिसळून स्प्रे बाटलीने ते रोपावर फवारायचे हवे. म्हणजे कडुलिंबाचं तेल फवारायला हवे. कडुलिंबाचे तेल आणि त्यामध्ये थोडे गोड तेल मिसळून स्प्रे बाटलीमध्ये भरायचं आणि झाडावर फवारायचं. म्हणजे याने काय होतं म्हणजे पांढरा किडे किंवा दुसरी कोणताही कीड झाडाला लागणार नाही. रोपांना लागणारी पांढऱ्या रंगाची कीड किंवा इतर कीड जाण्याची याची चांगलीच मदत होते आणि पूर्ण कीड झाडाची जेव्हा निघून जाते झाड एकदम फ्रेश होते, टवटवीत होते आणि वाढण्यास मदत होते. वाढण्यास मदत झाल्याच्या नंतर झाडाची वाढ चांगली झाल्यानंतर फुलंही एकदम दाट रंगाची येतात. तर तुम्हाला ह्या आहेत आपल्या जास्वंदाबद्दलच्या 4 टिप्स. तर तुम्ही या घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही असेल क्वेश्चन तुमचे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.